पावसात सुरू असलेल्या विकास कामांचा जनतेस त्रास, आजरेकरांकडून व्यक्त होतोय संताप। आजरा शहराचे बिघडवले जाते रुपडे। आजरा शहरात भर पावसाळ्यात सुरू असलेल्या विकास कामांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। कामे वेळेत पूर्ण न झाल्याने ती पावसात उरकली जात असून त्यामुळे शहरवासियांना चिखल, डबकी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे। ठेकेदारांची हलगर्जी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत। गटर्सची अनेक कामे अर्धवट अवस्थेत सोडण्यात आली आहेत, तर काही ठिकाणी बिले मिळवण्यासाठी कामे धडाधड उरकली जात आहेत। अशा अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे पिण्याच्या पाण्यामध्ये गटर्सचे पाणी मिसळत आहे, त्यामुळे कावीळ, टायफॉइड, डेंग्यू यासारख्या आजारांचा फैलाव होण्याची भीती निर्माण झाली आहे। शहरातील अंतर्गत रस्त्यांवर बांधकाम साहित्य टाकलेले असून रस्ते अरुंद बनले आहेत। पावसात चालणं अवघड झालं आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ही विकास कामांची पद्धत असून लाखोंचे ठेके अनुभव नसलेल्या कार्यकर्त्यांना दिल्याने शहराची वाट लागली असल्याचा आरोप अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी केला। त्यांनी सदोष कामांची बिले थांबवण्यासाठी लवकरच आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।